दादांचं विमान मुद्दाम खाली आपटलं का असा सवाल रोहित पवारांनी केलाय। त्याला ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का याचा तपास करायला हवा असं रोहित पवार म्हणाले। स्फोट घडवून आणण्यासाठी विमानामध्ये अतिरिक्त इंधन ठेवलं होतं का असाही सवाल या ठिकाणी रोहित पवारांनी केला। तर विमानाचे मुख्य पायलट सुमित कपूरांना कौटुंबिक अडचण होती असं रोहित पवार म्हणाले। कपूरांना ब्लॅकमेल केलंय का, मुद्दाम घटना घडवली का अशी शंका आहे असं रोहित पवार म्हणाले। हे विमान जात असताना फुल टँक हे भरले होते, म्हणजे ते पूर्ण विमानचे जे पंखे असतात त्या पंख्यामध्ये जो टँक असतो तो फुल भरला होता। अरे फुल कशाला भरायचं? तुम्ही इथून उडत असताना तुम्ही जर उद्या जाऊन लगेचच बारामतीला जाऊन हैदराबादला तुम्ही गेला असता तर हैदराबादला जाऊन तुम्ही तिथं फ्यूल भरू शकला असता। काही लोक म्हणतील अरे बाबा महाराष्ट्राचं स्वस्त आहे, तसं सुरतचं जास्त स्वस्त आहे, पण मग आता 3-3.5 हजार लिटर जर त्याच्यामध्ये फ्यूल बसत असेल तर त्याला 10 रुपयाचा फरक काढला तर 30-35 हजाराचा फरक पडतो, मोठा फरक होत नाही। त्यामुळे एवढं फ्यूल पंखात पण आणि आत पण असं आमचं मत आहे की हे एवढं घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? आणि जे मी पायलटच्या बाबतीत बोललो होतो की मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून, पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा आणि त्या घातपातामध्ये फ्यूल जास्त असलं की मोठा स्फोट होईल हे कुठेतरी शंका लोकांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये ती कुठेतरी खरी ठरताना आपण सर्वजण बघू शकतो। हा तसा या ईमेल प्रमाणे फ्लाइट प्लॅन आहे। मुख्य पायलट सुमित कपूर याच्यामध्ये हे सगळे आम्ही विषय त्याच्यामध्ये मागितलेले आहेत। त्यांना कौटुंबिक अडचण होती, आता ती कौटुंबिक अडचण खूप खोलात जाऊन मी म्हणणार नाही, आणि त्या विषयाला धरून त्याचं ब्लॅकमेल तिथे झालं असावं आणि मग ते ब्लॅकमेल त्या ठिकाणी झालं असल्यामुळेच ते जे काही घटना घडल्या अशी शंका आहे की त्यांनी मुद्दामूनच त्या घटना त्या ठिकाणी घडून आणल्या। पण त्यांना दारू प्यायची खूप सवय होती। जेटमध्ये असताना त्यांचा पगार 10 ते 12 लाख होता, पण आता या कंपनीमध्ये आल्यानंतर कारण त्यांचं लायसन्स बंद झालं होतं, ते 3 वर्ष बंद होतं, कोविडच्या काळामध्ये त्यांना काम मिळालं नाही, 5 वर्ष ते बिना पैशाचे होते ना पगाराचे होते, आणि त्यानंतर लेअर जेटमध्येच त्यांना संधी का दिली? कारण लेअर जेट बघतच नाही काय की कोण कसला आहे, काय कोणाला काय अनुभव आहे, कोण कुठं दारू पिला होता का काय वेगळं केलं होतं। आणि लेअर जेटमध्ये आल्यानंतर त्यांचा पगार 12 लाखावरनं 3.5 लाखावर आला। 5 वर्ष पगार नसल्यामुळे आणि हा पगार मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे आणि मोठे विस्कीचे ब्रँड त्यांना प्यायला त्या ठिकाणी लागायचा, त्याचा खर्च जास्त असल्यामुळे आणि व्यक्तिगत एक कुठला तरी विषय ज्यामुळे ते डिप्रेशनमध्ये होते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग घेऊन त्यांच्यावर प्रेशर टाकून कुणी ब्लॅकमेल करून काय घटना घडली का असं आमचं डाऊट आहे। हे क्लिअर करणं महत्त्वाचं। ब्लॅक बॉक्स पुढे जळतो का? आता ह्याच्यामध्ये काय सांगितलंय की ब्लॅक बॉक्स जळला, त्यातली माहिती नाही मिळाली, बरंच काय आहे। आता हे काल परवा तुम्ही बघितलं असेल, सगळ्या तज्ञांनी सांगितलंय की 1100 डिग्री सेल्सिअसला 1 तास जर हा आगीत पडला असेल, ते सुद्धा 1100 डिग्री सेल्सिअसला, तरच कुठं ना कुठं तरी हा ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो। जर 6000 मीटर खोलीपर्यंत जे प्रेशर असतं पाण्याचं, त्या प्रेशरला हा ब्लॅक बॉक्स टिकू शकतो, 1 महिना टिकू शकतो। हे प्रेशर अतिरिक्त सांगितलंय 6000, म्हणजे समुद्रात वेगळं असतं, मग कितीतरी हजार हत्ती त्याच्यावर उभे केले, एवढं प्रेशर त्याच्यामध्ये असतं। आणि आगीच्या बाबतीत मी सांगितलंय, आता आगीच्या बाबतीत लोक म्हणतील रे असं नाही, तिथं खूप मोठा ब्लास्ट झाला। एक तुम्ही समजून घ्या, तिथं बरेचसे कागद हे न जळलेले तुम्हाला दिसले, त्याचं कारण असं तो भपका जो स्फोटचा असतो तो काही सेकंदासाठी असतो आणि तो नंतर विझून जातो, त्यामुळे कागद सुद्धा जळलेला नाही। त्याची सेम थिअरी या बाबतीत आहे। तो भपका अंदाजे 1001 डिग्री सेल्सिअसच्या आसपास नाही तर त्याच्यापेक्षा खाली असू शकतो असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे। फोन टिकला पण ब्लॅक बॉक्स हा खराब झाला असं जे इन्व्हेस्टिगेशन एजन्सीवाले म्हणतात, आणि पेपर सुद्धा बरेच दिसतात त्या ठिकाणी, म्हणजे हे खरं तर कालचं स्टेटमेंट त्या एजन्सीचं थोडं डाऊटफुल आहे आणि हास्यास्पद आहे। अजित पवार यांच्या विमान अपघातावर रोहित पवारांनी तिसरी पत्रकार परिषद घेत 2 मोठे संशय व्यक्त केले आहेत। पहिला संशय आहे, पायलटनं विमान आदळलं का? पायलटला कुणी ब्लॅकमेल केलं का? आणि दुसरा संशय आहे, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा एका गटाला आवडल्या नसल्यामुळे दादांचा घातपात केला का? मुख्य पायलट सुमित कपूर याच्यामध्ये हे सगळे आम्ही विषय त्याच्यामध्ये मागितलेले आहेत। त्यांना कौटुंबिक
अडचण होती. आता ती कौटुंबिक अडचण खूप खोलात जाऊन मी म्हणणार नाही, आणि त्या विषयाला धरून त्याचं ब्लॅकमेल तिथे झालं असावं, आणि मग ते ब्लॅकमेल त्या ठिकाणी झालं असल्यामुळेच ते जे काही घटना घडल्या अशी शंका आहे की त्यांनी मुद्दामूनच त्या घटना त्या ठिकाणी घडून आणल्या. पण त्यांना दारू प्यायची खूप सवय होती. 5 वर्ष पगार नसल्यामुळे आणि हा पगार मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे आणि मोठे मोठे विस्कीचे ब्रँड त्यांना प्यायला त्या ठिकाणी लागायचा, त्याचा खर्च जास्त असल्यामुळे आणि व्यक्तिगत एक कुठला तरी विषय ज्यामुळे ते डिप्रेशनमध्ये होते, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग घेऊन त्यांच्यावर प्रेशर टाकून कुणी ब्लॅकमेल करून काय घटना घडली का असं आमचं डाऊट आहे. हे क्लिअर करणं महत्वाचं आहे. स्फोट का झाला त्याचं मुख्य कारण, जी शंका आम्ही घेतली होती ती नक्कीच कुठं ना कुठंतरी खरी ठरत आहे की नक्कीच त्या विमानामध्ये फ्यूल टँक अधिकचे होते. आणि फ्यूल टँक कुठं असतं की जिथं टॉयलेट असतं, म्हणजे जो विमानाचा शेवटचा भाग असतो तिथं ते ठेवण्याची जागा असती, आणि त्याच्या मागच्याच बाजूला तिथं ब्लॅक बॉक्स असतो. म्हणजे पहिले कॅन पेटले आणि नंतर विमानाचे पंखातलं पेट्रोल पेटलं असं आपल्याला म्हणता येईल. विमानामधली कागदपत्र जळाली नाहीत, मग विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळाला असा सवाल रोहित पवारांनी केलाय. 1100 डिग्री सेल्सिअसला 1 तास जर हा आगीत पडला असेल, ते सुद्धा 1100 डिग्री सेल्सिअसला, तरच कुठं ना कुठं तरी हा ब्लॅक बॉक्सला फटका बसू शकतो. तर बरेचसे कागद हे न जळलेले तुम्हाला दिसले. त्याचं कारण असं, तो भपका जो स्फोटचा असतो तो काही सेकंदासाठी असतो आणि तो नंतर विझून जातो, त्यामुळे कागद सुद्धा जळलेला नाही. त्याची सेम थिअरी या बाबतीत आहे. तो भपका अंदाजे 1001 डिग्री सेल्सिअसच्या आसपास नाही तर त्याच्यापेक्षा खाली असू शकतो असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. अमेरिकामध्ये लॅब्स अशी आहे की ब्लॅक बॉक्स जर डॅमेज पण झालं ते तिथे त्यांना डिकोड करण्यामध्ये त्यांच्याकडे जास्त टेक्निकल एक्सपर्टीज आहे. तर असू शकते की अमेरिकाला पाठवून तिथून आणखीन ते डिकोडिंग करून आपल्याला माहिती मिळेल. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा एका गटाला आवडल्या नसाव्यात, त्यामुळे दादांच्या घातपातामागे सुद्धा तो गट असू शकतो असा आरोप रोहित पवार यांनी केला. जे काही विलिनीकरणाची चर्चा ही सुरू होती त्याच्यामध्ये दादांमध्ये आमच्यामध्ये काय चर्चा झाली हे आम्हालाच माहिती आहे. याच्यामध्ये एक चर्चा अशी असू शकते की आम्ही एनडीए बरोबर सत्तेत जाणार, आम्ही म्हणजे आमचा पक्ष, आणि ही गोष्ट काही लोकांना आवडत नसावी. नाही तर दुसरा जो सिनारिओ आहे, दृष्टिकोन आहे की दादाच एनडीए मध्ये राहणार नाहीत, दादाच एनडीएतून बाहेर निघतील आणि रस्त्यावरची सामान्य लोकांची साठीची लढाई आमच्यावर लढतील, आणि हा दृष्टिकोन एका गटाला आवडला नसावा. त्यामुळे ह्याच्यामध्ये जर राजकारण असेल आणि ह्याला जर घातपात असं आपल्याला म्हणावं लागेल आणि राजकारण आणायचं असेल तर या 2 दृष्टिकोनापैकी एक दृष्टिकोन कुठला तरी असावा, आणि त्या दृष्टिकोनाला पाठिंबा देणारा एक जो गट आहे तो याच्या मागे असू शकतो असंही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. मी एक जबाबदार व्यक्ती आहे. अनेक वर्षाचा राजकारणामध्ये आणि सरकारमध्ये माझा अनुभव राहिलेला आहे. मी जे काय बोलीन ते संयमाने बोलीन, जबाबदारीनं बोलीन, आणि माझ्याकडे तथ्य असल्याशिवाय मी कुठलाही आरोप प्रत्यारोपचा उत्तर देणं हे योग्य मला वाटत नाही. दादांच्या विमान अपघातानंतर व्हीएसआर कंपनीचा मुलगा देशाबाहेर गेल्याचं रोहित पवारांनी म्हटलं. व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग सध्या अमेरिकेत असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. आमचं फक्त म्हणणं आहे व्हीएसआर वर इन्व्हेस्टिगेशन का होत नाही त्याचं कारण कदाचित असं असू शकतं की रोहित सिंगच्या लग्नामध्ये बरेच महाराष्ट्रातले सुद्धा सत्तेतले काही लोक, नेते, काही माजी मंत्री सुद्धा या निगडीत असणारे. आज रोहित सिंग आहे कुठं? आज आम्ही सगळे दुःखात आहोत, आज आम्ही तिथं लढत आहोत, पण ज्या कंपनीच्या माध्यमातून हा घात झाला नाहीतर हा अपघात झाला त्याचा मालक मात्र आज भारतात नाही. त्याला कुणी मदत केली बाहेर जाण्यासाठी? हे महाशय गेले कुठं? तर मायामी, अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी गेलेले.